अण्णा कसे आहेत? ठीक आहेत. दादा, वहिनी, असं अचानक कसं काय येणं झालं तुमचं? अगं आता लागून खूपच सुट्ट्या आल्यात ना, म्हणून मग आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून. बाहेर म्हणजे? अरे इथेच काश्मीरला. माझ्या आईने केली आहे स्पॉन्सर ही ट्रिप. आणि अण्णांची मला किती काळजी आहे तुम्हाला माहिती आहे ना. नाही ती बघितलीच आहे मी. आदिती, अगं मला ना तुझे काही ड्रेसेस हवेत. नाही म्हणून मी मुद्दाम आले ना. ठीक आहे, बॅग घेऊन. दाखवतेस? माझे? पण वहिनी, माझे ड्रेसेस तुम्हाला कसे होणार? अगं एका विचारणं झालं. गेले कित्येक दिवस ना डाएटिंग, एक्सरसाइज सगळं आपल्या त्या सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये चालू आहे माझं. मी करेन ना मॅनेज. करते मी. तू दाखव. आहो. हो. चल. द्या. अगं नको नको मी. हा. जय, मी काय म्हणतो की आता आम्ही इथे नसणार आहे ना, आणि अण्णांना एवढ्या थंडीत तिकडे नेता येणार नाही, तर मी म्हणत होतो की 4 दिवस ते जर का इथे राहिले तर. काका, कुलकर्णी वाट पाहत असेल. यांच्या पाहुणचाराचं बघ, यांच्या चहा पाण्याचं बघ. पाहुणचारात काही कमी पडता कामा नये. मी चहा टाकते. बाई सगळेच ड्रेस चांगले आहेत ग तुझ्याकडे. हे बघ, हा रंग आवडलाय हा मला. खूप छान आहे हा. अय्या, हा किती छान आहे ना. हे बघ कसा दिसतोय. चांगला आहे ना. हा छान दिसतोय. हा. वहिनी, मला वाटतं हाच ना थोडा टाईट होईल तुम्हाला. अगं तू नको काळजी करू. ते तर डाएटिंग व्यायाम सगळं चालू आहे ना. जाईपर्यंत बघ तुझ्या इतकी बारीक होईन मी. काही काळजी करू नकोस. आणि तसंही नाही झाला ना तो अल्टर करून घालेन ना. मग काय. अदिती, शाल आहे का तुझ्याकडे? मी तिथे गेल्यानंतर खूप थंडी असेल ना. तिथे गेल्यावर आजारी पडले तर बापरे सगळीच फजिती होईल. नाही वहिनी, शाल नाहीये माझ्याकडे. नाहीये. मग स्वेटर आहे का तुझा? तो दे. आणि जयचा असेल ना तो दे यांच्यासाठी. दे. तुला यांचं माहितीये ना, आता काही बोलत नाहीये. तिथे गेल्यानंतर थंडीने कुडकुडतील. या. हो बाई, हे बघितलंस? विसरलेस ना मी. काय झालं? तिथे गेल्यानंतर स्पोर्ट्स शूज बरे पडतील ना ग. हो ना. तुझ्याकडे आहेत का जयचे यांच्यासाठी? नाही, स्पोर्ट्स शूज नाही आहेत जयकडे. नाही आहेत का? बाई ग, आता यांच्यासाठी उगाच खर्च होणार. जाऊ घेऊ. खूप सामान झालंय ना ग. पण प्रवासाला निघाला की असं होतच ना. म्हणजे कधी काय लागेल काही सांगता येत नाही. आदिती, तू आणि ना उद्या ऑफिस मधून लवकर ये. म्हणजे ते तिखट मिठाच्या पुऱ्या आणि ठेपले करून दे. तू इतके छान करतेस ना, मला चव खूप आवडते. पण वहिनी, तुम्ही विमानाने जाताय ना? हो. मग कळलं. अगं तिकडे पुढे काश्मीरमध्ये बस प्रवासात लागतील ना खायला, असलेले बरे. वहिनी, तुम्ही एवढ्या दिवसांसाठी बाहेर जाताय, मग अण्णांचं काय?
अगं त्याच्याबद्दल आहे ना जयशी बोलले असतील हे बाहेर. आदिती, अगं आम्हालाही कळतं तुम्ही दोघे इथे राहताय, पण तुम्हाला अण्णांची खूप आठवण येते. तुम्हाला त्यांच्याबरोबर राहावंसं वाटतं, हो ना? अगं म्हणून आता आम्ही बाहेर चाललो आहोत ना, तर म्हटलं तुमची इच्छा पूर्ण करावी, म्हणून अण्णांना ना इथेच राहा असं म्हणतोय आम्ही. म्हणजे कसं की नाही, म्हणजे तुम्ही दोघं विरारला येऊन त्यांच्यावर राहू शकला असतात, पण तुम्ही दोघे सकाळीच ऑफिसला जाणार, मग अण्णा दिवसभर एकटेच ना ग, कोण करणार त्यांचं? इथे कसं ते दोघे आहेत ना, केतकर काका काकी, म्हणजे अण्णा पण मजेत राहतील ना ग. पण चालेल ना ग तुला? काय ग, काय विचारते मी? हो. हा, आता कसं प्रश्नच भेटला ना. केवढी बोलत बसले बघ मी. चल चल आवरालो, घरी गेल्यावर सगळी सामानाची बांधाबांध करायची अजून. घे घे आटप, भर 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 बॅग भर. ये ग शोभा, चहा घे. अगं ते नाहीयेत, मित्रांना भेटायला गेलेत. नाही म्हणजे मी काकांना शोधत नव्हते, ते आपलं हे वेळ किती उशीर झालाय आता ना, घड्याळ बघत होते मी. निघायला हवं ना, आता उशीर होतोय आम्हाला. हो का? अहो उशीर झालाय ना, चहा घ्या ना लवकर. हो. चला. अहो म्हणजे कसं आहे ना, घरी चिनू आणि अण्णा दोघेच आहेत ना. आमच्या चिनूच एक वेळ ठीक आहे हो, पण अण्णांना एकटं ठेवलं ना की कुठे लक्षच लागत नाही हो माझं. झालं का? निघूया. हो. अच्छा, मग येतो आम्ही. बर. जय अदिती, चला येतो हा. आणि तुम्ही दोघे अण्णांना घेण्यासाठी येताय? नाही, लक्षातच होते, वाट बघतोय हा आम्ही. अदिती, आणि तू आलीस ना की मग आपण ते ट्रिप साठी खाऊचं करू हा. ये हा. अच्छा चला. काकू आम्ही आलोच. हो. हो, बॅग घ्या ना, ती जड आहे ती. चला. कधी एकदा तुझे ड्रेस घालून बघतेच झालंय ग मला. हे अजून गरम कपडे विकत घेतले पाहिजेत ग मला. अदिती, जीन्स घेऊ का ग माझ्यासाठी एखादी, छान दिसेल. काय झालं दादा? मी तुला उद्या फोन करतो. दादा कशाबद्दल बोलायचं आहे का? नाही, काही नाही. तुला अण्णांचं टेन्शन आलंय का? हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही दोघंही आहोत इथे. आणि काका काकू खूप चांगले तर. नाही, अरे अण्णांची काळजी नाहीये मला. मग तुला सुहास भेटला होता का रे? हो, भेटतो ना बरेचदा. का? तो काही बोलला तुला? कशाबद्दल? अरे काय आहे की परवा सदा काका आले होते आणि तू त्यांच्या आजारपणामध्ये जे पैसे खर्च केले ना ते त्यांनी परत केले. पण ते पैसे मी तुला पुढच्या महिन्यात परत केले तर चालतील का? म्हणजे अरे ह्या काश्मीर ट्रिपच्या खरेदीमध्ये खर्च झाले रे.
आणि आता बरोबर न्यायला पण थोडे पैसे लागतील ना, म्हणून. अहो हा अहो चला ना, रिक्षा आलीये. हो हो आलोच. मी येतो हा जय. हा जय जय, काय रे, काय झालं? नाही काय नाही. कमाल झाले हो. ठीक आहे. काका काका काहीतरी शोधतायत असं वाटतंय ना? आत्ता विचारायचं आहे का? विचारावं तर लागणार. आज संध्याकाळीच अण्णांना आणायचंय ना. आम, काय रे, काय झालं? काय काय शोधताय काका? इंद्रायणीला शोधतोय. हा इंद्रायणी म्हणजे कोण? माझी बालमैत्रीण. अरे वा, अजून एक बालमैत्रीण. अजून एक नाही, एकच जुनी बालमैत्रीण. म्हणजे इंद्रायणी. इंद्रायणी म्हणजे कुमुदिनी. लग्नानंतर नाव बदललं ना, इंद्रायणी देव. आऊंचं नाव आहे इंद्रायणी. ए, तुमच्या काकूला कळू देऊ नका. त्या कुमुदिनी बद्दल मी टाकल्या कुलकर्णीला सांगितलं. जळून जळून करपून गेला तो. अरे तिचा नंबर हवा म्हणून टाकल्यानं सगळ्यांना हॉटेलमध्ये पार्टी दिली मिसळीची. आता घोळ झालाय सगळा. काय झालं? अरे तिनं मला कार्ड दिलं ना, त्याच्यावर तिचा नंबर आहे पर्सनल. पण ते कार्ड सापडत नाही आता. बघ जरा कुठं सापडते का? इंद्रायणी देव या नावाचं. जे मला एक मनापासून सांगा, इंद्रायणी हे काय नाव आहे काय? हा, कुमुदिनी छान वाटतं नाही? हो हो. इंद्रायणी देव. देव ना ओळखीचं वाटतंय ना. मी आलेच डबा घेऊ. हा? हं. ऐकलं असणार काका, कुठं ऐकलं रे हे नाव? खूप कॉमन आहे ते. कितीतरी माणसांच्या नावात देव आहे. म्हणजे अगदी आपल्या घरात पण देव आहेत. हो, माझ्या परवानगी विना त्याला भाडे करू पण ठेवलं कोणी? नाही नाही काका, देव, परमेश्वर. कॉमन नाव आहे, कॉमन नाव. हम्म. पण त्यापेक्षा कुमुदिनी छान होत नाही? कुमू. हा हो. तू काय ढोंब्यासारखं उभा आहे? जरा शोध जा, शोध. काकू, अगं तू चालीस होय, डबे तयारच आहेत, घे. काय झालंय? काकू, काका बाहेर कुमुदिनीला शोधतायत. काय? कुमुदिनी म्हणजे कुमुदिनी करमरकर. त्यांनी दिलेलं कार्ड आहे ना, ते शोधतायत. काकू, त्यांना कुमुदिनीचं आत्ताचं नाव सुद्धा माहितीये. इंद्रायणी देव. हो, पण काकू तुमच्या लक्षात येत आहे का?
ह्या इंद्रायणी देव दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून आमच्या बॉस आहेत. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी त्यांची आहे. अविनाश देव हा त्यांचा मुलगा, म्हणजेच गट्टू, म्हणजेच तुमचे सर. हो काकू, पण आणि अशा वेळी ते कार्ड काकांना जर मिळालं आणि काकांनी फोन केला तर त्या इथे कधीही येतील. आदिती, नाही काकू, हे प्रकरण जेवढं सोपं आणि साधं दिसतं ना तेवढं नाहीये. आम्ही खूप सांभाळण्याचा प्रयत्न केलाय सगळं, पण काका आणि आऊंना जर खरं काय आहे ते कळलं तर घर आणि नोकरी दोन्ही आम्हाला सोडावं लागेल. असं काहीही होणार नाही. काकांना कार्ड मिळणार नाही. आणि कुठे चुकून मिळालं तर? अगं काळजी करू नकोस, नाही मिळणार. पण काकू अहो, काका बाहेर कार्ड शोधतायत आत्ता. शोधू देत. मी कार्ड बघितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही हॉटेलमधनं का निघालात. हे देव म्हणजे देव टूर्सचे मालक. सगळं माझ्या लक्षात आलं. हा, तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून मी काही बोलले नाही. वेडाबाई, थँक्यू सो मच. मिळालं का कार्ड? नाही मिळत आहे. उभा काय? शोध शोध शोध. हा हा, बघतो. शोध. जय, निघायचं? अण्णांचं विचारलंस तू? काका आम्ही येतो. ठेवलेत कुठे हे काय? काय रे जय, अण्णांना कधी आणतोयस? तुला जमत नसेल तर मी घेऊन येऊ का त्यांना? म्हणजे आम्ही घेऊन येऊ अण्णांना? तुमची काही हरकत नाहीये? अरे हरकत असती तर कधी आणतोस असं विचारलं असतं का? त्याचं काय, मला जरा 4 दिवस चेंज मिळेल. तुझे ते काकूंच्या गप्पा ऐकून ना मला कंटाळा झालाय. काका, थँक्यू काका. आम्ही आजच घेऊन येतो त्यांना. निघा निघा तुम्ही, मला कार्ड शोधायचं आहे, महत्वाचं आहे ते. हो. काल दादा बहिणी असे अचानक आले, मी खूप गोंधळून गेले रे. काही कळलंच नाही, फोन नाही, काही नाही. असेच अचानक आले ते. जय, हा नाही आणू, अण्णांना संध्याकाळी आणू. जय, मी काय बोलते, तू काय बोलतोय? हा, लक्ष कुठे? आदिती, सदा काकांकडून घेतलेले पैसे दादानी खर्च करून टाकले का? हे पैसे खर्च करण्याबद्दल काही वाटत नाहीये मला. पण दादा असा नव्हता ग. त्याला काही दिवसांपासून मी बघतोय, काहीतरी बिनसलंय त्याचं. मी सुद्धा 2-3दा बघितलं. दादा खूप टेन्शन मध्ये असतात. पण मग विचार केल्यावर असंही वाटलं की खूप खर्च येत रे त्यांना. त्यामुळे वर्कलोड असल्यामुळे कदाचित ते टेन्शन असेल. आणि जे दादांना खर्च मॅनेज झाला नसेल म्हणून कदाचित सदा काकांनी दिलेले पैसे त्यांनी खर्च केले असतील. नाहीतर दादांनी ते आपल्याला परत केले असतेच ना. आदिती, पैसे परत करणं, खर्च करणं हा इश्यू नाहीये. मला ह्या सगळ्यात ना काहीतरी वेगळंच खटकतंय. म्हणजे चिनूसाठी तो लॅपटॉप घेतला, आता ही काश्मीरची ट्रिप,
आणि शिवाय विरारच्या घराचा हप्ताही जायचा असतो. आणि तुला आठवतंय दादाने एकदा फोन केला होता, तेव्हाही काही बोलला नाही तो. जय रिलॅक्स. हे बघ, आज आपण अण्णांना आणायला जाणारच आहोत ना, मग तेव्हा दादांची बोलूया. आणि तुला जसं वाटतंय तसं काही नसेलही कदाचित. सो तू उगाच टेन्शन नको घेऊस. हं. निघूया आता. हा चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग अमित. मॉर्निंग. गुड मॉर्निंग अदिती मॅडम. गुड मॉर्निंग. जय, त्या दाभोळकरांचा काही प्रॉब्लेम झालाय का? कसला प्रॉब्लेम? नाही, काय ते एक्झॅक्टली मलाही माहित नाही. अरे पण सर आत्ता आले ना, तर ते दाभोळकरांशी फोनवर बोलत बोलतच आले. आणि तू अजून आला नाहीस का असंही विचारलं मला जाताना. क्लायंटचा थेट सरांना फोन? म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. जय, तू हा क्लायंट नीट सांभाळू शकशील ना? नाही म्हणजे कसं आहे ना, की हे फार डेंजर आहे रे असं होणं. मला तर वाटतं खूप मोठा इश्यू होणार.